काही तर. दुसरं आणखी काही. आल्याबरोबर लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन टाकला. मोबाईल असता तर दुसरं मन मूर्ख. मोबाईल ठेवतील का? तुझ्याकडे ही कोणती तरी टॅक्सी बोलून घरी जाशील तू. नाहीतर तर कुठे आहे सांगायला पोलिसांना फोन करशील. मूर्ख आहे का ते? मी मूर्ख आहे. चंद्याच्या नांदी लागली. नवरा म्हणत होता करू नको, करू नको, पण तू ऐकत नाही ना. आता मरेल. नवरा प्रेम करतो तुझ्यावर, पण तरी बायको करेल. पण लहान मुलगी माझी छकुली कशी राहील आयुशिवाय? छकुली कसं राहील आयुशिवाय? मेघनाचं मन. कसा आहे रे मना, तुला इतकी अक्कल नाही का की कुणी काहीही करतं ते विचार करून करतं. मोबाईल आणि लॅपटॉप दिला नसता तर मारून टाकला असतं. मला जीव घेतला असता. त्यापेक्षा मोबाईल आणि लॅपटॉप दिला. जीव जाण्यापेक्षा बरं नाही का? अजून आहे जीव. धाकात आणि चिडी खोप्यात म्हणतात तसं. जीव धाकत आहे पण अजूनही शरीरात आहे. काय माहीत, त्या मंदाकिनीला सोडलं मलाही सोडेल चंद्या. चंद्या दुसरं मन. लगेच मोबाईल आणि लॅपटॉप. ही दिला नसता तर मारून टाकला असतं. मेघना, नाही दिला असता तर जीव घेतला असता. दिला फोन आणि लॅपटॉप, जसा विचारून घेतला. जीव घेतला असता त्यापेक्षा फोन लॅपटॉप घेतला बरं नाही का? जीव धाकात तर आहे, धाकात पण शरीरात आहे ना अजून. काय ठाऊक, त्या मंदाकिनीला सोडाल मलाही सोडेल चंद्या. मेघनाचं मन. मेघना लहान होता तेव्हा आणि आता गुन्हेगार आहे, तोही सराईत. हे अभयचं नवल वाटतं. बाहेरची गुंड पकडतो आणि ही महामाया श्वेता दिसत नाही त्याला. मेघना, तू वेडी आहे का? त्या श्वेतानं सांगितलं मी सहाय्यक पोलीस अधीक्षकची बायको आहे. लगेच बसली तिच्या गाडीत. हल्ली लहान मुलांनाही आईबाप सांगतात की बेटा अनोळखी माणसाबरोबर जायचं नाही. तुला नाही शिकवला कुणी? मूर्ख. आणि गोष्टी ऐकतेय चंद्या आणि मंदाच्या आणि सांगतेय मूर्ख की काय झालं समजलं नाही तर झोप नाही लागणार तुला. झोप खरंच लागली नाही पाहिजे तुला. तू काय फसलीये गा कसायांच्या तावडीत? काय होईल तुझं? किती विचित्र आहे नाही का? जोपर्यंत श्वेता गोष्ट सांगत होती तोपर्यंत हे प्रश्न का नाही आले मनात? की माझा काय होईल? असा काय आहे त्या कथेत की मी भय ही भावना विसरली? काय माहीत, त्या चंद्यापेक्षा श्वेता जास्त खतरनाक असेल. किती हिंमत आहे बाईची. पोलिसाच्या घरात राहून गुन्हेगारी करतीये साली. भ्रष्ट यात्रणा आहे सारी. चंद्या विक्षिप्त माणूस दिसतो. मी काय कोणी अछूत होती? म्हणतो कसा. जवळ नाही यायचा माझ्या. आणि स्पर्श तर बिलकुल नको. दुरून बोल काय बोलायचंय. जसा हा कोणी सलमान खान आहे आणि मी साधारण मुलगी. झोपला असेल का? नाही. गुन्हेगारांना कसली झोप? जागाच असेल भीतीनं. नाहीतर आपण केलेले पाप झोपू देत नसतील. पाहू का? हातपाय जोडून येते का दया? शक्यता कमीच आहे, पण स्वतःच्या जीवासाठी एवढं तर करावंच लागेल. मेघना आत हॉलमध्ये जाते, लाईट ऑन करते.